हरि जय जय राम कृष्ण हरे हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम कृष्ण हरि हरे जय राम जय जय राम कृष्ण हरे जय राम जय जय राम हरे जय राम हरे 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 जय जय राम हरे जय राम जय जय राम हरे जय जय राम हरे जय राम हरे जय जय राम हरे जय राम हरे जय जय राम हरे जय जय राम हरे जय जय राम हरे जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय
विठ्ठल 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 जाना जगी संत तोची जाना जगी दया क्षमा ज्यांची अंगी लोभ अहंता नये म्हणा जगी विरक्त तोची जाणा इह परलोकी सुखी शुद्ध ज्ञान ज्यांची मुखी लोभ अहंता नये म्हणा जगी विरक्त तोची जाणा मिथ्या कल्पना मागे सारा मिथ्या कल्पना मागे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा लोभ अहंता नये म्हणा जगी विरक्त तोची जाणा समचरणं सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगननिहितपानिं मण्डनं मण्डनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगाकरो प्रथम नमन दुसरे चरणा संतांचिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका केला सराणा शिवचंद्रमौळी फणींद्रमाता मुकुटे झळाळी कारुण्य सिंधो
भव दुःख हारी तुझ बीन शंभो मज कोण तारी रे प्रभो मज कोण तारी रे लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरतं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयोतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः जयांचे केल्या स्मरण होय सकल विद्यांचे अतिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता मस्तक हे पाया मस्तक हे पाया मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी वार करे संताचा 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 मस्तक हे पायावरी या वार करे संताचा या वार करे संताचा वार करे संताचा मस्तक हे पायावरी या वार करी संताचा वार करी संताचा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या संत तोची जाणा जगी संत तोची जाणा जगी दया क्षमा ज्यांची अंगी लोभ अहंता नये म्हणा जगी विरक्त तोची जाणा सेवेकरता निवडलेला अभंग ज्ञानी यांचे राजे योग्यांची माऊली साधकांचे मायबाप अखंड समाधी निधान कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली महावैष्णव श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या कनिष्ठ बहीण आदिशक्ती ब्रह्मचितकला संत श्री मुक्ताबाई महाराज यांचा 4 चरणाचा अत्यंत महत्त्वाचा गोड प्रासादिक अभंग असून या अभंगाच्या द्वारा संत श्री मुक्ताबाई महाराज आपल्यापेक्षा वयानं ज्ञानानं अधिकारानं सर्वार्थानं ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असणाऱ्या माऊली महावैष्णव श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराजांना अर्थात एखाद्या सामान्य ज्ञानेश्वर नावाच्या व्यक्तीला नव्हे तर दयाचे अवयव सुखाचे कोंभ जे साक्षात सिद्ध संत आहेत जे ज्ञानाचा अवतार आहे जे ज्ञानाचे देव आहेत जे ज्ञानाचे राजे आहेत जे सगळ्या ज्ञानी यांचे गुरु आहेत अशा एका सिद्ध संताला संतत्वाची लक्षणं समजावून सांगते हे मोठं वैशिष्ट्य आहे तो आपल्याला माहिती आहे
पण ताटी या प्रकरणातून विश्वमाऊली संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी अध्यात्मातली सर्वश्रेष्ठ आणि सर्वोत्तम लीला केली. इंद्रायणीच्या तीरावरती सिद्धबेटाच्या जंगलामध्ये जगाला संतत्वाचा उपदेश देण्यासाठी, जगाला ज्ञान देण्यासाठी काहीतरी निमित्त असावं लागतं. हाही उत्सव निमित्ताचाच आहे. केवळ विश्व कल्याणासाठी, मानवतेच्या कल्याणासाठी, अज्ञानाच्या अंधकारामध्ये बुडलेल्या या समाजाला वरती काढण्यासाठी, तिमिरातून तेजाकडे, अज्ञानातून ज्ञानाकडे नेण्यासाठी मुक्ताईच्या हस्ते अविचाराची ताटी उघडण्याचा केलेला प्रयत्न म्हणजे अभंग. हा संत तोची जाणा जगी. मुक्ताईना माहित आहे ज्ञानदेव संत आहे, पण ही लीला कोणती लीला आहे जगाला माहित नाही. संत कुणाला म्हणावेत? जगापुढे यक्ष प्रश्न आहे भविष्यात कलियुगामध्ये. कोणते संत? भगवे कपडे घातले ते संत, दाढी वाढवले ते संत, जटाधारी ते संत, चमत्कार करून दाखवतात ते संत, अंगी विभूती लावतात ते संत, कथा करतात ते संत, कीर्तन करतात ते संत. कोणते संत? यक्ष प्रश्न आहे. जगाचं अज्ञान बाजूला सारायचं, संतत्व नेमकं काय आहे ते जगाला पटवून द्यायचं म्हणजे ताटीचं प्रकरण आहे. विठ्ठल विठ्ठल निर्धारित वेळेमध्ये आपण या अभंगाचा चिंतनाचा विचार करणार आहोत, परंतु प्रासंगिक आहे, नैमित्तिक आहे आणि निमित्त सुद्धा आपल्या सगळ्यांच्या पूर्व पुण्यानं उदयाला आलेला आहे. ब्रह्मलीन प्रातस्मरणीय परमपूजनीय गुरुनाम गुरु श्री गुरु मोठी बाबांच्या बुवांच्या 15व्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं, पुण्यतिथीच्या निमित्तानं हा त्रैदिनी नामयज्ञ सोहळा एवढ्या मोठ्या उत्साहानं आणि एनर्जीनं संपन्न होतोय. ही उत्साहाची एनर्जी लेवल खूप मोठी झालेली आहे, खूप मोठी आहे. असं वाटतं इथे वारकरी गुणीरत्नांचा कुंभमेळा अवतरला की काय. काय वैभव आहे, केवढी दिव्य शोभा आहे आणि काय रंगदेवता आहे. कीर्तनात रंग भरलाच पाहिजे आणि तो रंग भरण्यासाठी हे सगळे रंगारी वारकरी गुणी रत्न, एक से बढ़कर एक. कुणी स्वर रत्न आहे, कुणी ताल रत्न आहे, कुणी संगीत रत्न आहे, कुणी मृदंग रत्न आहे. हे सगळे सम्राट. तुम्ही गुण सम्राट, ताल सम्राट, स्वर सम्राट, या सम्राटांच्या मध्ये मीच तेवढा एक दुर्बल आहे. काही योजना आखली मधुकर महाराज तुम्ही, काही योजना आखली तुम्ही परमेश्वर महाराज, सुदर्शन महाराज आणि माझे अत्यंत जीवलग मित्र प्रकाश महाराज. काय प्रकाश टाकला तुम्ही, कुठे आहे प्रकाश? मी अंधारातच होतो, तुमच्यामुळे मी प्रकाशात आलो. चोपदार, फक्त विक्षेप होणार नाही अशी बॉडी लँग्वेज ठेवा. बॉडी लँग्वेज मी बोललो, हा शब्द जरी कळाला तरी पुष्कळ होईल. हे सगळे तालात आहे. मी तुमचा ताल मगाशी पावली खेळतानाच बघितला. चोपदार असावा लागतो. इकडं चोपदार आहे, मग ते तिकडं पगड्या घातलेले कोण आहेत नेमके? भालदार आहेत. त्या लातूरात सप्ताह असतो मोठा, 400-500 टाळकरी असतो, 400-500 टाळकरी. आमच्याकडे गगनगिरी महाराजांचा अधिक मासाच्या उत्सवात प्रमोदजी मोठा उत्सव होतो आणि किमान 1-1.5 लाख लोक कीर्तनाला असतात तिथे. मग त्या गर्दीतनं सगळ्या महाराष्ट्रातलेच लोक आले असतात. जास्त करून मराठवाड्यातले लोक फेटेच घालतात
तुमच्यासारखे बोडखे नाही राहते, फेटेच घालतात. कीर्तनकाराचा बी फेटा असतो. मग एवढ्या गर्दीत कीर्तनकार कोण? ज्याच्या पुढे चोपदार आहे तो कीर्तनकार. गर्दीमध्ये मी घुसलो, चोपदाराला काही मिळच लागा ना. चोपदाराचा फेटा हुकला, तो दुसऱ्याच फेट्याच्या मागे गेला. आता करायचं काय? अरे बुवा, मला चोपदार शोधायची वेळ आली. मग मी चोपदाराला शोधत शोधत मी पकडला त्याला. अरे तू जर स्टेजवर गेला तर मी जाणार आहे. स्टेजवर बुवा जाणार कसं? विठोर रुक्माई वाढायला लागला तिकडे. चोपदाराचं काम असतं बाजूला सरका, महाराज येत आहेत, बाजूला सरका, महाराज येत आहेत. तिथे मलाच कामाला लावलं चोपदारांनी. बाजूला सरका, चोपदार येत आहेत, बाजूला सरका, चोपदार येत आहेत. माझं बोलणं कळालं का नाही तुम्हाला? तुम्ही तिकडे दिसले नाही, मला डायरेक्ट इकडे दिसले म्हणून बोललो मी. इतकं गोड वातावरण आहे, खूप गोड. इतकं आगत स्वागत, खूप छान. ही सगळी संत सज्जन मंडळी, किती संकल्पना गोड केली तुम्ही. परमेश्वर महाराज, सुदर्शन महाराज, संत श्री ज्ञानेश्वर माऊली पाठशाळा, कोंदूर, भोकर, धुळे, जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेची जेवढी तत्व आहेत, विद्यार्थ्याला फी नाही, शिक्षकाला पगार नाही, जगाच्या पाठीवर अशी संस्था नाही. आणि त्या संस्थेची परंपरा आदरणीय महाराज श्री चालवत आहेत. केवढी मोठी जबाबदारी आहे. मोठ्या बुवांनी एवढं वळण लावलं आम्हा सगळ्या कीर्तनकारांना, जे संस्थेच्या परंपरेतून आले त्या परंपरेला एवढं मोठं वळण लावलं. इतकं स्वच्छ जीवन कोणाचंच नव्हतं. मोठे बुवा, मोठे बुवा म्हणजे शुद्धतेचं, निर्मळतेचं मूर्तिमंत रूप. इतकी स्वच्छता, कपड्याला डाग कधी चाललाच नाही, कधी चाललाच नाही. आणि शेवटच्या श्वासापर्यंत, शेवटच्या अखेरच्या दिवसापर्यंत मोठे बुवांच्या चेहऱ्यावरती इतकं तेज होतं. नुकतंच बाळ जन्माला आलं ते जितकं गोंडस दिसतं, तेवढे गोंडस बुवा आपले दिसत होते शेवटच्या श्वासापर्यंत. तेवढे गोंडस रूप, तेवढे गोंडस दिसत होते. हसायला लागल्यानंतर कळकळून हसायचे, इकडनं धारा लागायच्या डोळ्याला. इतके गोड स्वच्छ हसायचे. आज माझ्या सद्गुरूच्या चरणावरती तुम्ही मला श्रद्धांजली, भावपुष्पांजली, माझ्या अंतःकरणातल्या भावना समर्पित करण्याची संधी उपलब्ध करून दिली. मधुकर बाबा तुम्हाला, सुदर्शन बाबा तुम्हाला, प्रकाश बाबा तुम्हाला मी कोटी कोटी धन्यवाद देतो. या सर्वांसाठी मी विनम्र होतो. किती सुंदर कीर्तनाची आरंभाची चाल, पंचपदी, आणि काय मृदंग तयार आहे राजा तुमचा. यज्ञेशा, अरे हा मृदंगाचा यज्ञ तुझ्या आयुष्याचा यज्ञ सफळ करून देणार. आणि असं वाटलं की मला तो तुमचा चेला असावा. जशास तसं उत्तम, अतिउत्तम. पण बरोबर एक स्टेज पाठीमागेच राहून गुरुच्या पुढे जायचं नाही या अंगानं तो हे करत होता. बरोबर. किती सुंदर गोड चाल गायली तुम्ही राजा. आणि एवढे कीर्तनकार, अनिकेता, हे सगळे कीर्तनकार आहेत. हे सगळे कीर्तनकार आहेत. माझ्या पुढं बसलेले, मी मोठा विद्वान आहे म्हणून ऐकायला बसले नाही. जसलं जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये कीर्तनाची सराव असतो, प्रमोद महाराज, सुदर्शन महाराज, कीर्तनाचं काय असतं, सराव परीक्षा असते. त्या सरावाला सगळे कीर्तनकार असतात. पुढच्या गुरुवारी त्याचं कीर्तन असतं. जो चाल गायला आहे, जो खाली बसलेला आहे, जो टाळ घेऊन उभा आहे. तसं आज मला तुम्ही सजवलंय असं मला वाटतं. आज मला तुम्ही सजवलंय असं मला तुम्ही वाटतं. आणि विनेकरी म्हणजे हे सगळ्या वारकरी संप्रदायाला शोभणार विनेकरी आहे. वारकरी शान. सध्या कीर्तनकारांवरती खूप टीका मीडियावरती, यूट्यूबवरती चालू असताना
एका मोठ्या न्यूज चॅनलनी बाबांना प्रश्न विचारला, बाबांना. आणि प्रश्न विचारणारा साधा नव्हता, कुलकर्णी होता. मी इथल्या कुलकर्णींबद्दल बोलत नाही. चॅनलचे जे वृत्त संकलक आहे ते अत्यंत प्रभावी आणि अत्यंत विद्वान आहे. सुरुवातीचं नाव माझ्या मिस झालं थोडंसं, पण कुलकर्णी आहे. इतका चलाक, सुहास कुलकर्णी, इतका चलाखीनं प्रश्न विचारला आणि बाबांनी इतक्या पुढचं उत्तर दिलं, त्या उत्तराचा मेळ कुणालाच लागला नाही अजून. वृत्त संकलकाला, वृत्त निवेदकाला, वृत्त वाहिनीला मेळ लागो न लागो, महाराष्ट्रातल्या प्रत्येक कीर्तनकाराला त्यांच्या विचारांचं सूत्र आणि तो मेळ लागावा, तो मेळ लागावा. ही पेरणी संतांची आहे. इतकं सुंदर पेरून ठेवलंय. शुद्ध संप्रदाय काय असतो, शुद्ध संप्रदायाची शिस्त काय असते, वारकरी संप्रदायातले टाळकरी कसे असतात, पाहायचं असेल वरखेडे उपनगरला या आणि हे दृश्य पाहून जा. अरे हे वरखेडे उपनगर राहिलंच नाही, हे पंढरपूर आहे आजच. आज माझे खूप मित्र मंडळी मला भेटले. सुदर्शन महाराजांना मी तर पाठाला सोबत होतच होतो, ते संस्थेतच राहायला होते. बुवांची एवढी निरंतर आणि निष्ठेनं सेवा केली. तन अर्पण, मन अर्पण, धर अर्पण, गुरु सेवेचे जेवढे प्रकार आहे ते सगळे प्रकार त्यांनी सद्गुरूंच्या सेवेसाठी समर्पित केले. आणि माझ्या सुरुवातीच्या कालखंडामध्ये 1996 साली आळंदी, त्यावेळेला माझे या धुळे जिल्ह्यातले आता खूप दिवसांनी भेट झाले प्रमोद महाराज महाले, आमचे गणेश महाराज टाके गुरुजी, आणि ते अत्यंत जिवलग मित्र. त्यावेळेला आम्ही सोबत राहिलेलो काही दिवस. आणि तुम्ही सगळे या परंपरेवरती प्रेम करणारे, तुमच्यातलाच एक मी आहे. मोठे बाबा भक्त परिवारातला मी एक सदस्य आहे. आणि माझी ही शब्द सुमनांजली बाबांच्या चरणी समर्पित करण्यासाठी आणलेली जी फुलं आहे ती फुलं आळंदीच्या सिद्ध बेटातली आहे. हा अभंग घेतला होता मोठे बुवांच्या समोर. बुवा आज मारुती बाबांचा आशीर्वाद या उत्सवाला. मी खारावडेच्या लवासा सिटीच्या पायथ्याशी खारावडे गाव आहे, तिचे म्हस्कोबा देवस्थान आहे, खूप मोठं देवस्थान. तिथे माझं काल्याच कीर्तन होतं. आणि रिटर्न येताना मला चंदिले नानांचा फोन आला. नाना म्हटले बुवांची तब्येत आज नादुरुस्त आहे आणि कार्तिकीचा समाधी सोहळ्याचा उत्सव मंदिरात चालू होता. 3ऱ्या दिवसाची सेवा संस्थेची असते. संस्थेची म्हणजे एक तर गुले बाबा करायचे, नाही तर मारुती बाबा करायचे. मारुती बाबांची बाबा आजारी होते. बुवांनी आदेश फर्मावला चंदिले म्हणे आज तुला कीर्तन करायचे. मला वाटलं आळंदीत एखाद्या धर्मशाळेत असेल मारुती बाबांची कीर्तनं. मी जवळजवळ 12 ते 13 वर्ष मारुती बाबांच्या कीर्तनात रोज 2 चाली गायल्यात, रोज 2 चाली प्रमाण सगळी माझी फिक्स असायची. बालाजीबा उगले पखवाजाला आणि मी गायला. मारुती बुवांच्या आशीर्वादानं माऊलींच्या मंदिरात समाधी सोहळ्याचं 3रं कीर्तन. आणि एकदा गणपती मंदिरामध्ये गणपतीचा उत्सव असतो आणि एकादशीचं कीर्तन संस्थेचीच असतात. माझं ते कीर्तन ऐकून मोठे बुवांनी मला गणपतीचे एकादशीचं कीर्तन करायला लावलं. मला सांगितलं मी ऐकायला बसणार आहे तुझ्या पुढे. माझ्या डोळ्यातच पाणी आलं. त्या गणपतीत ते जे खांब आहेत ना, दगडी खांब, त्या पहिल्या खांबाला बुवा बसले, मोठे बुवा मारुती बुवा. डॉक्टर महाराज, शिंदे महाराज, भास्कर महाराज हे सगळे संत पुढं बसलेले आणि कीर्तन मला सांगितलं. बुवांच्या पुढे त्यावेळेला जो अभंग निवडला ना, तोच अभंग आज मी सेवेकरता निवडला. माझ्या पुढं बुवा बसलेले आहे. हा ओरिजिनल, काही खोटं नाही. माऊलीच्या मंदिरात घडलेली घटना आहे. माझ्या आयुष्याचं एक पान आहे जे मी जपून ठेवलं. आतापर्यंत परत खोलण्याची वेळच आली नव्हती, पण यज्ञेशा आज वेळ आली
माझ्या पूर्वसंचितानं तुम्ही आणून दिली. संत तोची जाणाची की दया क्षमा ज्यांची अंकी. संत श्री मुक्ताई संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांना संतत्वाचा उपदेश करते. का? अधिकार माहित नाही माऊलींचा. अधिकार माहित नाही माऊलींचा. संत जीवनाचा जर विचार आपण केला तर संत जीवन हे एक अंगानं कधीच वाहत नाही, अनेक अंग आहे. संत जीवनाचा विचार आपण केला तर एका बाजूनं कधीच दिसत नाही, अनेक बाजू आहेत. अनेक भूमिका संत जीवनामध्ये आहे. संत जीवनाची मुख्यत्वे भूमिका मी 2 भूमिकेनं मांडतो. पहिली भूमिका जगाचं कल्याण आणि दुसरी भूमिका आत्मकल्याण. जगाच्या कल्याणासाठी ज्यांच्यासाठी अवतीर्ण व्हायचंय त्यांना येतानाच सांगतात आम्ही आमच्या करता नाही आलो. बरं, आमचं येणं आमच्या करता नाही, आमचं येणं तुमच्या करता आहे. अवतार तुम्हा दराया कारण, अवतार तुम्हा दराया कारण. उद्धरया जन जन जीवा, उद्धरया जन जन जीव. आमचा अवतार आमच्यासाठी नाही, आमचा अवतार तुमच्यासाठी, जनाच्या जडाच्या जीवाच्या उद्धारासाठी. पण हे आपल्या करता आले, आपल्या करता झिजले. बुडत हे जन न देखावे डोळा, येतो कळवाळा म्हणून या जगाच्या कल्याणा. देह कष्ट विती परोपकारे. आले पण आपल्याला असताना कळाले नाही. आज 22 किलोचा सोन्याचा मुकुट आहे, चांदीचा रथ, चांदीची पालखी, चांदीच्या पादुका, सोन्याच्या सोंगट्या. आम्ही आळंदीमध्ये असताना एका पुण्यातल्या सराफानं माऊलींना 2.25 किलोचा सुवर्णाचा मुकुट अर्पण केला. भजनाची विना माझ्याकडेच होती. 3ऱ्या वर्षाला भजन झालं, तो महाअभिषेक झाल्यानंतर पहिलं दर्शन यजमानाला आणि संस्थेच्या विद्यार्थ्यांना. सुवर्णाचा मुकुट माऊलींच्या समाधीवरती, मुखवट्यावरती मी बघितला. माझं अंतःकरण भरून आलं, कंठ दाटला, नैने अश्रू लोटले. जयाची ये द्वारी सोन्याचा पिंपळ, दाराशी सोन्याचा पिंपळ पाहिला होता माऊली. पण आज तुमच्या मुखवट्यासमोर 56 प्रकारच्या भोगाचं ताट. किती? 56 प्रकारच्या भोगाचं ताट. किती सुंदर दिसता माऊली तुम्ही. एक मन हसत होतं आणि एक मन रडत होतं. हयात असताना मुखात कुणी घास घातला नाही. हयात असताना जवळ कुणी येऊ दिलं नाही आणि आता जवळ यायला रांगा लागल्यात. हयात असताना कुणी घासाबद्दल विचारलं नाही आणि आता सोन्याचा घास पुढे मांडलाय. असताना कळाले नाहीत संत, असताना कळाले नाहीत. आज आम्ही सगळे ज्ञानेश्वरी सांगतो, सगळे ज्ञानेश्वरी सांगतो. सांगतो का पुढे ठेवतो हाय संशोधनाचा प्रश्न. ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी सांगितली आमच्या जिल्ह्यात अहिल्यानगर निवासा पैस खांबाला बसून. भाद्रपद मास कपिला षष्ठी
माऊलींनी ज्ञानेश्वरी सांगितली पण उपवाशी पोटानं. आम्ही पण ज्ञानेश्वरी सांगतो पण भरल्या पोटानं. नाही नाही, त्याच्यावरतीच पोट भरतोय. प्रामाणिक मत. ज्ञानेश्वर महाराज आपल्या भावंडासह आळंदीमध्ये मधुकरी मागत होते. रस्त्यानं येणाऱ्या विसोबा खेचरानं बघितलं की संन्याशाची पोरं आळंदीमध्ये मधुकरी मागत आहेत. तो धावून गेला ज्ञानदेवांच्या अंगावरती, ओरडला, अरे वा, काय मजाल तुमची. किती वेळा सांगितलं तुम्हाला सिद्धेश्वराचं दर्शन नाही, इंद्रायणीचं स्नान नाही. तोंड पाहिली तर विटाळ होतो. चला चालते भा. संन्याशाच्या कार्ट्यांनो. ज्ञानदेवांनी शब्द ऐकला. ज्ञानदेव पुढे चालू लागले. एक एक पाऊल टाकत टाकत खेचराची खेत्रदृष्टी ज्ञानदेवांच्या बगलेतल्या झोळीवरती गेली. त्यानं विचार केला, या बगलेतल्या झोळीमध्ये अन्न आहे, पीठ आहे. याचा अर्थ असा की ही पोरं खाणार आणि सुखानं झोपणार. सज्जनाचं सुख कधी दुर्जनाला पाहावत नाही. वाक्य घेऊन जा सोबतीला. सज्जनाचं सुख कधी दुर्जनाला पाहावत नाही. परिस्थिती विचित्र झालेली आहे. कुत्र्याला गाडीची गती, माणसाला माणसाची प्रगती कधी सहन होत नाही. माणसात आणि कुत्र्यात किती फरक झालाय बघा. सध्याची माणसं स्वतःच्या दुःखात दुःखी नाही आहेत. सध्याची माणसं स्वतःच्या दुःखात दुःखी नाही, ती दुसऱ्याच्या सुखात दुःखी आहे. एक जण म्हटलं, खूप पोट दुखतंय. डॉक्टरनी पटकन विचारलं, कधीपासून दुखतंय? तो म्हटला, शेजारच्यानं बंगला बांधायला काढायला लागला तेव्हापासून दुखायला. खेचराची खेचरदृष्टी ज्ञानदेवांच्या बगलेतल्या झुलीवरती केली. ही पोरं खाणार आणि सुखा झोपणार. तो ज्ञानदेवांच्या अंगावरती धावून गेला. झोळी फाडली, सगळं पीठ मातीमध्ये टाकून दिलं. ज्ञानदेवांना धरणीला लोटलं. चिमुडी मुक्ताही ज्ञानदेवांच्या समोर धावून गेली. दादा, लागलं खरे तुला? नाही ग मुक्ता, उठ. ज्ञानदेवांना उठवलं आणि हा विसोबा खेचर ज्ञानदेवांवरती ओरडू लागला, संन्याशाच्या पोरांनो, गाव बाटवायला निघालात का? तुमची तोंड पाहिली तर विटाळ होतो. चला चालते भा. तोंड पाहिली तर विटाळ होतो ना. ज्ञानदेवांना अनुताप झाला. पळत गेले ज्ञानदेव सिद्धबेटाच्या जंगलामध्ये. त्या गवताच्या खोपट्यामध्ये ताटी बंद करून आतमध्ये बसले. निवृत्ती, सोपाना, मुक्ताई धावत गेले. तास 2 तास झाले तरी ज्ञानदेव बाहेर यायला तयार नाही. काय झालं की म्हणून निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताई कुतूहलानं एकमेकाशी, काय झालं काय ज्ञानाला? समजाव ना त्याला. दादा तू सांग. निवृत्तीनाथ ताटीच्या जवळ जातात, ज्ञानदेवांना आवाज देतात, ज्ञाना ताटी उघड. ज्ञाना. ज्ञानदेव ऐकायला तयार नाही, ज्ञानदेव बोलायला तयार नाही. न रावलं म्हणून सोपानदेव जातात. दादा, ज्ञाना दादा ताटी उघडा. ज्ञानदेव ऐकत नाही, ज्ञानदेव बोलायला तयार नाही. सोपाना आणि निवृत्ती दोघेही चिमुड्या मुक्ताई जवळ जातात, सांगतात, मुक्ता, ज्यावेळेला ज्ञाना कुणाचं ऐकत नाही त्यावेळेला तो फक्त तुझं ऐकतो ग, फक्त तुझंच ऐकतो. आई बाबांच्या नंतर माऊली हा शब्द ज्ञानदेवांना कुणी दिला तुम्हाला माहिती आहे? श्री गुरु निवृत्तीनाथांनी. पाळिले पोसी चालविला लळा, पाळिले पोसी चालविले
शब्द श्री गुरु निवृत्तीनाथांनी दिला. माऊली, आई वडील गेल्यानंतर तो भिक्षा मागून आपल्याला खाऊ घालतोय. चिमुरड्या मुक्ताईला सांगितलं, ज्यावेळेला कुणाचं ऐकत नाही त्यावेळेला तुझं ऐकतो. 4 वर्षाची चिमुकली मुक्ताई, विलक्षण हुशार, चातुर्य तिच्याकडे. ती ताटीच्या पटीतून डोकून पाहते. ज्ञानदेव आसनस्थ बसलेले आहे, चेहरा लालबुंद आहे, समाधीचं आसन लावलं आहे. आतापर्यंत ज्ञानदेवांची अशी मूर्ती, असा चेहरा, असा भाव कधी बघितला नाही. अनुताप आहे, चेहरा लालबुंद आहे, डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत आहे. मुक्तानं आवाज दिला, ज्ञानादादा. आतापर्यंत निवृत्ती आणि सोपानाशी न बोललेले ज्ञानदेव मुक्ताईशी बोलते झाले. मुक्ता, तू आहेस? हो रे दादा. ताटी उघड ना. नाही मुक्ता, ही ताटी उघडण्यासाठी नाही ग, आता ती कायमची बंद. काय रे दादा? समाजामध्ये मान मान्यता मिळावी, आळंदी प्रवेश मिळावा, सिद्धेश्वराचं दर्शन मिळावं म्हणून या लोकांच्या सांगण्यावरून आईबाबांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं. प्रयाग क्षेत्री जाऊन त्रिवेणी संगमामध्ये देह समर्पित केले या लोकांच्या सांगण्यावरून. आणि कोणती लोक आहे ती? आपल्या आईबाबांनी जीव दिला ना आपल्याला समाजामध्ये मान मान्यता मिळावी म्हणून. अजून काय सहन करायचं या लोकांचं? आपण सहज ऐकलं, लोक पायी चालू देत नाही, लोक घोड्यावरती बसू देत नाहीत. जीव दिला तरी समाजामध्ये मान्यता नाही. तोंड पाहिली तर विटाळ होतो. मग हे विटाळलेलं तोंड या जगाला दाखवायचं नाही आणि या जगाचं देखील विटाळलेलं तोंड पाहायचं नाही. मुक्ताई आश्चर्यचकित झाली. असा विचार करू नका दादा, ज्ञानदेव ऐकत नाही. असं बोलू नका ज्ञानदादा, ज्ञानदेव ऐकत नाही. नाही माऊली, ज्ञानदेव ऐकत नाही. मुक्ताई बोलते, ज्ञानदेव ऐकत नाही. ठाम आहे स्वतःच्या विचारावरती. त्या विचारामध्ये बदल करण्यासाठी तिनं प्रक्रिया चालू केली. तुम्ही कोण आहात माहिती आहे तुम्हाला? फक्त स्पर्धा. तुम्ही कोण आहात माहिती आहे तुम्हाला? तुम्ही योगी आहात, योगी. जगाचे अपराध पोटात घालण्याची शक्ती ज्याच्या अंतःकरणामध्ये असते. योगी मनाचा योगी पावन मना योगी पावन मनाचा योगी जनाचा ताटी उघडते ताटी पावन मनाचा. जगाचे अपराध पोटात घालण्याची शक्ती ज्या अंतःकरणामध्ये असते त्यांना योगी असं म्हणतात. जग अग्नी झालं, तुम्ही पाणी व्हा.
लोक चटके देतात, तुम्ही पाणी व्हा. विश्वरागे झाले वन्ही संती सुखे भावे पाणी. काय म्हणतात माऊली? सुख सागर सुख सागर सुख सागर आपण व्हावे. ओ जगबोधे निभवा, ओ जगबोधे निभवा, ओ जगबोधे सुख सागर आपण व्हावे. सुख सागर आपण भावे. ओ जगबोधे करावे. ओ जगबोधे बोधा बोधा करू नये अंतर साधुसी नाही. साधुसी नाही आपपर सुख सागर सुख सागर आपण व्हावे. जग अग्नी झालं, तुम्ही पाणी व्हा. जगाला शांत करा. माऊली ऐकत नाही, मग तिला राहावलं नाही. ती ज्ञानदेवांना सांगू लागली, माऊली ज्ञानाचा महापूर ज्या माझ्या ज्ञानादादाच्या मुखांतून निरंतर वाहतो, या ज्ञानाचा जो विचार करीन त्याचं कल्याण होतं. ज्याच्या मनाला लोभ आणि अंता कधी शिवलीच नाही असं वैराग्यशील शुद्ध ज्ञान माझ्या माऊलींच्या मुखामध्ये असताना तुम्ही असा विचार करता. ज्ञानदेव ऐकत नाही. शेवटी मुक्ताईला न राहता ती म्हणती, माऊली तुम्ही कोण आहात स्वतः ओळखा. ज्ञानदेवांची ओळख करून दिली अभंगाच्या पहिल्याच्या. संत
हे सगळं वाजायला लागल्यानंतर गायला लागल्यानंतर असं वाटतं की हे ऐकतच राहावं. माहोल तयार होतो, डायरेक्ट पार्ट चेंज होऊन जातो. ही पण संतांचीच कृपा आहे. एवढ्या टाळ्या वन्स मोर किंवा हे जे आहे हे वारकऱ्यांच्या चालींकरता होतंय, हे केवढं वैशिष्ट्य आहे या 2025 मध्ये, आहे की नाही? बाबांचीच कृपा आहे ती. संत तोची जाणा जगी, दया क्षमा ज्यांची अंगी. या देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू ज्यावेळेला महाराष्ट्रात या देशामध्ये फिरत 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 वेगवेगळ्या संतांच्या क्षेत्रांना भेटी देऊन अहिल्यानगर कारागृहामध्ये ज्यांना बंदिवास झाला, एक लक्ष द्या, ते तुरुंगामध्ये बसल्यानंतर ते चिंतन करू लागले, पण अशी स्फूर्ण येऊ राहिली आतून, अशा चैतन्याच्या लहरी येऊ राहिल्या आतून. त्यांनी स्वतःच आश्चर्य व्यक्त केलं, तुरुंगात अटकेत असलेला मनुष्य प्रसन्न कसा राहू शकतो. हे वैशिष्ट्याचे ना देवा, अटकेत असलेला मनुष्य प्रसन्न कसा राहू शकतो, तो आनंदी उत्साही कसा राहू शकतो. पंडितजी म्हटले, सगळं मला एवढेच पूर्ण काय येतात, आतून एवढी एनर्जी उत्साह कुठून येतोय. वास्तविक पाहता मला टेन्शन यायला पाहिजे. मग त्यांनी थोडंसं पास्ट चेक केला, काल कुठे होतो, परवा कुठे होतो, मागच्या 15 दिवसात. ही सगळी ठिकाणं जी होती, ही सगळी ठिकाणं आळंदीपासून चालू झाली होती. महात्माजींच्या गांधींच्या अस्थी विसर्जित केला पुंडलिकाच्या मंदिराच्या तिथे शिलालेख लावला. पुढे नाशिकला आले, पंचवटीचं गोदावरीचं स्नान केलं, श्रीरामाचं दर्शन घेतलं, पुढे अंबिकेचं दर्शन घेतलं. परत माघारी फिरताना नेवाशाच्या पैज खांबाचं दर्शन घेतलं, शिर्डीला साईबाबांचं दर्शन घेतलं. नगरमध्ये प्रवेश केल्यानंतर अटक केली त्यांना. ती म्हटली, ह्या सगळ्या या जागेचा प्रभाव आहे हा. मी ज्या ज्या मातीतनं आलो, मी ज्या ज्या ठिकाणावरून आलो, ही सगळी ठिकाणं संत क्षेत्र आहे. आणि ही जी शक्ती मिळाली, ही जी एनर्जी मिळाली, हा जो उत्साह मिळाला, त्या मातीचा गुणधर्म आहे. आपण कुठे बसतो याला सुद्धा किंमत आहे. त्यांनी पुस्तक लिहिलं, त्या अहिल्यानगरच्या कारागृहामध्ये पुस्तक लिहिलं. ते जगात गाजलेलं पुस्तक आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे, त्या पुस्तकातला एक शीर्षक वाक्य मी तुम्हाला सांगणार आहे, संत नेमके काय करतात. पंडितजींनी पुस्तक लिहिलं, पुस्तकाचं नाव आहे डिस्कवरी ऑफ इंडिया. त्या पुस्तकात महाराष्ट्राच्या मातीचा मोठा गौरव केला आहे. मला तुमचा गौरव करायचा आहे, वरखेडी उपनगराचा. पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्या पुस्तकात असं सोन्याच्या अक्षराने लिहावं असं एक वाक्य या महाराष्ट्राच्या मातीचा गौरव करण्यासाठी लिहिलं. पंडितजी म्हटले, जगात फिरलो, पण जगात जेवढे संत जन्माला आले नाहीत तेवढे संत एकट्या महाराष्ट्रात जन्माला आले. महाराष्ट्र ही सामान्य भूमी नाही, महाराष्ट्र ही संतांची. हे वाक्य तिथलं आहे, हे वाक्य तिथलं आहे. सगळ्या राजकारणी लोकांनी तिथून घेतलेलं आहे. महाराष्ट्र ही मोठी भाषण, महाराष्ट्र ही संतांची भूमी, यांची रात्री उतरलेलीच नसते. महाराष्ट्राच्या मातीचं असं एवढं सगळं गोड वर्णन केलं आहे. महाराष्ट्रातल्या लोकांचं भाग्य आहे की एवढे संत महाराष्ट्रात जन्माला आले. पुढचं वाक्य जड आहे. महाराष्ट्रातल्या लोकांचं भाग्य, जगात जेवढे संत जन्माला आले तेवढे संत महाराष्ट्रात जन्माला आले, हे महाराष्ट्रातल्या लोकांचं भाग्य आहे. पुढचं वाक्य जड आहे. एवढे संत महाराष्ट्रात जन्माला आले, पण महाराष्ट्रातल्या लोकांना ते जिवंत असताना कळाले नाहीत, हे महाराष्ट्रातल्या लोकांचं दुर्भाग्य आहे. टाळ्या वाजवण्यासारखं वाक्यच नाही हे. बॅड लक आहे, तोंड झोडून घ्यावं लागेल आपल्याला. संत कळालेत आपल्याला, संत कळालेत. ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र पहा. या अभंगाचा जन्म कुठे झाला ते पहा ना. आळंदीतल्या लोकांनी ज्यावेळेला विटाळ होतो असं सांगितलं त्यावेळेला या अभंगाचा जन्म आहे. आणि आता विटाळलेलं तोंड पाहण्यासाठी किती रांग आहे. सोन्याचा कळस 22 किलोचा. माऊली संस्थान म्हटले 11 किलोचा, लोकांनी 22 किलोचा केला. एकाच वारकरी महिलेनं 11 किलो सोने दिले. किती? एकाच महिलेनं दिलं, वारकरी महिलेनं, नांदेड जिल्ह्यातली. काय सांगतो मी, लक्षात येते तुम्हाला.
आता माऊली म्हटले मी 8 तारखेला वृंदावनला जाणार आहे. तुमच्या सगळ्या यात्रा ज्या असतात, तुम्ही असेल, प्रकाश महाराज असेल, प्रकाश महाराजांनी मला वाटतं बाहेरूनच फोन केला होता कुठल्या तरी राज्यातून. मला स्टेटस पाहतोच तुम्ही तुमची. उत्तराखंड, केदारनाथ, बद्रीनाथ. आता किती तारखेला जाणार? 8ला. ज्यांना जायचं असेल त्यांनी माऊलीबरोबर जा. झालंय का? पुढची बुकिंग ॲडव्हान्स करून घ्या. काळजी करू नका, मी कमिशन मागणार नाही. खूप चांगली ना ही उत्तराखंड, बद्रीनाथ, केदारनाथ. हे धंदे नाहीत वारकऱ्यांचे. ज्ञानेश्वर महाराजांच्या वडिलांचं चरित्र पहा, विठ्ठलपंतांचं. ही सगळी क्षेत्र करून आल्यानंतर लोकांनी त्यांना त्रास दिला. संन्याशी होता ना, चळला का काय? शास्त्री वासना पूर्ण झाली नाही वाटतं. स्त्री लोभानं माणसं पुन्हा ग्रहस्थ्यात आली. अरे 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 अरे, हा सगळा त्रास त्यांना तिकडनं आल्यानंतर झाला. सर्व क्षेत्रांची जी यात्रा आहे पायी. चैतन्य आश्रम हे नाव ठेवलं होतं विठ्ठलपंतांनी आपल्या श्रीगुरूंच्या, जिथे दीक्षा घेतली श्रीपाद स्वामींच्या तिथे. तुम्हाला पूर्ण चरित्र ऐकायचं असेल तर यूट्यूबला माझं नाव टाकायचं, सुनील महाराज मंगळापूरकर आणि संजीवन समाधी सोहळा आळंदी. पूर्ण चरित्र विठ्ठलपंतांचं माऊलीचं. मी आज एका विषयावरती बोलण्यासाठी हा अभंग निवडलेला आहे. संत. उत्तराखंड ही देवभूमी आहे आणि त्यावेळेला महाराष्ट्रातले लोक, आपल्या जगभरातले, भारतातले लोक ज्यावेळेला उत्तराखंडमध्ये प्रवेश करतात त्यावेळेला हायवेला कमानी लागतात आणि त्या कमानीवरती स्वागताचे बोर्ड आहे, देवभूमी उत्तराखंड में आपका हार्दिक स्वागत है. उत्तराखंड देवभूमी आहे आणि महाराष्ट्र ही संत भूमी आहे. इकडनं गुजरात लागतं, पलीकडनं गुजरात लागतं, बरोबर ना? गुजरात पण आहे, मध्य प्रदेश पण आहे, कर्नाटक लागतं, तेलंगणा लागतं, आंध्र प्रदेश लागतं. असे 5 राज्य लागतात महाराष्ट्राला लागून. किती? 5 राज्यातून भारतात लोक येतात, महाराष्ट्रात लोक येतात. उत्तराखंड में आपका हार्दिक स्वागत है देवभूमि में. तो हमें गुजारिश करना चाहते हैं महाराष्ट्र सरकार से, जब गुजरात से लोग आए, जब आंध्र प्रदेश से लोक आए, जेव्हा लोक कर्नाटकात येतील, तेलंगणात येतील, मध्य प्रदेशमध्ये येतील, त्यावेळेला इकडनं अशा स्वागताला महाराष्ट्राच्या हायवेवरती अशा कमानी लागल्या पाहिजेत. संत भूमी महाराष्ट्र में आपका हार्दिक स्वागत है. महाराष्ट्र ही संतांचीच भूमी आहे. तुम्ही फक्त संत कोणत्या जातीचे आहेत म्हणून राजकारण खेळू नका. तुम्ही वाटून घेतले संत, जातीवार वाटून घेतले संत. तुम्ही संतही सोडले नाहीत आणि तुम्ही देवही सोडला नाही. श्रीराम म्हटलं की अमुक पक्षाची मक्तेदारी. छत्रपती शिवाजी महाराजांसारखे शूरवीर पुरुष, जाणता राजा म्हटलं की अमुक पक्षाची मक्तेदारी. वाटून घेतले तुम्ही. मैंने सुना था अब्राहम लिंकन से, पॉलिटिक्स इज अ वेरी डर्टी गेम, पर इतनी भी डर्टी होगी ऐसी नहीं मालूम. इतने गिर जाओगे. स्वाभिमान बाळगलाच पाहिजे. आपण आपल्या धर्माशी निष्ठ राहिलाच पाहिजे, पण क्वालिटी मेंटेन केली पाहिजे. मधुकर महाराज ज्यावेळेला काही काही भूमिका घेतात त्यावेळेला आमची छाती भरून येते, ऊर भरून येतो की असा सच्चा माणूस पाहिजे या महाराष्ट्रातला एक वारकरी कीर्तनकार. प्रकाश महाराज असतील, तुम्ही सगळे संत मी कायम पाहतो तुम्हाला. 1996 पासून तर आतापर्यंत आपण कायम एकमेकाच्या मागे पुढे कुठेतरी प्रवासात किंवा दिनचर्येमध्ये दिसतोच. इकडनं तुम्ही जाता, कधी तुम्ही आमच्या भागामध्ये कीर्तनाला येता, कायम येता तुम्ही, मला माहित आहे. का सांगतो मी आपल्याला? ही शिकवण संतांनी दिलेली आहे आपल्याला. भागवत धर्माची, हिंदू धर्माची पताका कष्टानं जतन करायला सांगितलेली आहे. पाहे पा ध्वजेचे
चिरगुट आहे माधवाचे गुण आहे पार्वतीचे चिरगुट राया जतन करिता संत तोची जाणा जगी संत सांगतो मी तुम्हाला. आपण भाग्यवान आहे, माऊलींच्या नंतर जन्माला आलो. आपण भाग्यवान आहे, तुकाराम महाराजांच्या नंतर जन्माला आलो. आपण भाग्यवान, जोग महाराजांच्या परंपरेमध्ये जोग महाराजांच्या नंतर मोठे बुवांच्या छत्राखाली आपल्याला काही दिवस राहता आलं, त्यांच्यासोबत त्यांच्या दर्शनाचा लाभ घेता आला. बुवा ज्ञानेश्वरी सांगायची आम्हाला, ज्ञानेश्वरी 4थ्या वर्षात काही वेगळाच पाठ असायचा होतो, वेगळाच पाठ असायचा. हे ओवी इतकी सोपी आणि सुटसुटीत समजून सांगायचे मधू बाबा, असं वाटतं माऊलीच बोलताय, माऊलीच बोलताय. इतका हसरा चेहरा कधीच नाही. मी सगळ्या क्षणाचा साक्षीदार आहे, शेवटाचा सुद्धा सगळ्या क्षणांचा साक्षीदार आहे. का सांगतो मी तुम्हाला, संत कुणाला म्हणतात. आम्ही संस्थेमध्ये ज्यावेळेला प्रवेश घेतो त्यावेळेला शब्दाची व्युत्पत्ती भांडारकराच्या पुस्तकामध्ये अस धातूपासून सत हे वर्तमान कालवाचक विशेषण तयार होतं आणि त्याला प्रथमेचे बहुवचन लागून संत शब्द तयार होतो. याचा अर्थ असा, आचार विचार संपन्न असेल आणि सतनाम परमात्म्याची प्राप्ती झाली असेल त्यांना संत म्हणतात. बाकीचे कोण आहे तुम्ही तुमचं तपासा. आचार विचार संपन्न असेल आणि सतनाम परमात्म्याची प्राप्ती झाली असेल त्यांनाच संत म्हणतात. ते संत कसे असतात तर त्याची काही लक्षणं सांगितलेली आहेत. दया पहिलं लक्षण कोणतं, संत तोची जाणा जगी. जाणा सांगितलं, कीर्तन आवडलं घातली माळ, कीर्तनकाराला जाणायला सांगितले, जाणा, थोडीशी प्रचिती घ्या, बरोबर ना. आजकाल रोगरची जरी बाटली घेतली तर त्या रोगरमध्ये किती टक्के रोगर आहे याच्यावरची टक्केवारी पर्सेंटेज लिहिलेलं आहे ना, रोगरवरती लिहिलंय का? तुम्हाला विचारतो, लिहिलंय का नाही त्याच्यावरती? याच्यात 42% आहे. ते मला औषधाची नावं नाही माहिती, कारण आपण विषयाची परीक्षा कधी घेतलीच नाही. ते तुम्हाला रोज घ्यावी लागते. याच्यात 42%, याच्यात 52%. अरे विषयामध्ये सुद्धा क्वालिटी किती पर्सेंटेज आहे हे तपासायला सांगितलं. संत तपासण्यासाठी किती कस लागावा लागेल हे तर ओळखा. जाणा, संत तोची जाणा जगी. कोणती लक्षण आहे? मग तुमच्यासाठी एक पुढे ठेवलं, दया. बघा त्याला वाकडं बोलून बघा, त्यानं जर शिवी दिलायचं समजायचं नापास. खरे खोटे? काय त्रास दिला माऊलींना, काय त्रास दिला? आणि त्रास देण्यासाठी काय मागून घेतलं श्री गुरूंकडून? स्वतः करता मागितलं नाही, जगा करता मागितलं. पसायदान, यांचं कल्याण करा सद्गुरु देवा, यांचं कल्याण करा, दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछेल तो ते लाहो प्राणी जात. या विश्वाला मैत्रीचा संदेश देणारे, फ्रेंडशिप 25 मध्ये बोलतोय मी. फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप सगळे ॲप्स चालवणारे लोक आहेत इथे. जगाला फ्रेंडशिप, जगाला मैत्रीचा संदेश देणारे या विश्वाच्या पाठीवरले पहिले संत कुठले असतील आणि पहिले मैत्रीचा संदेश देणारे संत कोणते असतील तर ज्ञानेश्वर महाराज. भूता परस्परे पडो मैत्र शिवांचे. आणि ज्ञानदेवांचे मित्र कोण होते? नामदेव महाराज. दोघे तीर्थयात्रेला गेले होते, दोघे तीर्थयात्रेला गेले होते.
जगाला मैत्रीचा संदेश देणारे संत ज्ञानेश्वर महाराज, माऊलींच्या अंगातली दया माफ करून टाकलं. संत तोची जाणा जगी दया. आता दया कशाला म्हणतात माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात. दया भूतेश्व लोलुपम मार्दवम रीचापलम या पदाचं वर्णन करत असताना माऊली म्हणतात, आता दया तैसी पूर्णचंद्रिका जैसी निववितान कडसी साने थोर तैसे दुःखिताचे शिनने हिरता सकणोपणे उत्तमा औत्तमणे विवंचुका पै जगी जीवना सारिखे वस्तू अंगावरी उपके परी जाते जीवित राखे तृणाचे पै पायी काटा निहते तैते व्यथा जीवी उमटे तैसा पोळे संकटे पुढिलाचे मी. तळपायाला काटा टोचला की डोळ्याला आपोआप पाणी येतं. तसे संत हे जगाच्या दुःखानं दुःखी होतात आणि जगाच्या सुखानं सुखी होतात. तुका म्हणे सुख पराविया सुखे आणि अमृत हे मुखे श्रवतसे. दया. पुढचं लक्षण सांगितलं क्षमा. त्याचं वर्णन केलं. तेवेची क्षमे लागी पृथ्वीसी पवाडू अंगी. पृथ्वीला चिरा फाडा वखरा नांगरा ती काय करते? शांत राहते. तसं संतांनी असावं. असं काही आहे का? हो आहे. चला पैठणला घेऊन जातो मी तुम्हाला. पैठणला काय झालं माहिती आहे? टवाळ ठरलं. टवाळ शांती ब्रह्म आहे म्हण. हा शांती ब्रह्म आहे. गोसाव्याचा पोर शांती ब्रह्म म्हणवतोस. आम्ही काय वेडे आहेत का? ब्राह्मणांनी टवाळ ठरवलं. अरे पण त्याला राग कधी येतच नाही म्हणून शांती ब्रह्म म्हणतात. आणू की आपण विडा उचलला पैंज लावली. चला घ्या 100 रुपये पैंज त्या काळातली. आणि विडा कुणाला दिला महाराज? यवनाला. जे आपल्याला जास्त त्रास देतात त्यांनाच दिला. आई बात समज में. 100 शहरी और 1 संगमनेरी. हम संगमनेर से है. आपल्याला जे जास्त त्रास देतात कायम आपल्या मुळावरच उठलेले आहेत. कायम विरुद्ध. समांतर कधी नाहीच. हमने कब कहा था वो आतंकवादी है? हमने कब कहा था वो आतंकवादी है? हम कभी नहीं कहेंगे, नहीं कहते भी नहीं. लेकिन जो जो निकलते हैं वो आतंकवादी क्यों होते हैं? कुछ समझते हो? 100 सुनार की और 1 लोहार की. हमने नहीं कहा, कहेंगे भी नहीं. फैजाबाद गए थे हम. फैजाबाद मालूम है? अभी उस डिस्ट्रिक्ट का नाम कर दिया अयोध्या. क्षमा क्षमा कहते हैं हम. एक प्राचार्य थे, एक प्रोफेसर थे और एक डॉक्टर थे. 3 सगे भाई. मीडिया वालों ने पूछा, आप श्री राम प्रभु श्री राम से आपका क्या रिश्ता है भाई जी? आंखों में आंसू आकर बोले, प्रभु श्री राम हमारे पूर्वज है ऐसे कई भाई जो जानते हैं धर्मांतरण करके उनको बनाया गया है, लेकिन है हिंदू. वो कहते हैं हमारे दादा परदादा श्री राम जन्म के अवसर पर लड्डू बांटते थे, लड्डू खाते थे. मंदिर से लड्डू आते थे, हनुमानगढ़ी से लड्डू आते थे. हमारे पिताजी परोसते थे. जन्मदिन के वक्त रामनवमी को राम हमारे पूर्वज. और ये बाकी के लोग कहते वो भाड़ में जाए, हमको क्या करना उसका. या देशानं कधीच इतर धर्माच्या लोकांना त्रास दिला नाही. ही या हिंदू धर्मातल्या लोकांच्या अंतःकरणातली, कारण आम्हाला संतांनी शिकवलेली सूत्र आहेत. क्षमा, दया. यवन आणि विडा उचलला संत एकनाथ महाराजांचा गुणधर्म मोडण्याचा. शांती ब्रह्म म्हणवतोस. शांती ब्रह्म वा. काय करायचं? गंगेच्या घाटावरती उभा राहा. रोज येतो सकाळच्याला तो गंगेची आंघोळ करायला. नाथ महाराज गंगेमध्ये स्नान करण्यासाठी गेले. गंगेची यमुनेची गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधम कुरु. हे मुलं संस्थेतले माऊली आपल्या संस्थेतलेत ना सुदर्शन महाराज.
यांचे चेहरे बघा किती तेजस्वी आहे, वाजले किती बघा. आणि तुमचे घरचे बघा, मोबाईलची गेम खेळत असेल ते आता, तुमचे सुद्धा आयुष्याची गेम करून टाका. आई शपथ. पोरग जन्माला आल्या आल्या कुठं सेल्फी काढता का माऊली? पोरग जन्माला आल्या आल्या. आता सेल्फीचा वेगळाच प्रकार आहे. अरे एवढे पराक्रम करायला लागले तुम्ही, सगळ्या जगाला दाखवायला लागले. कॉंग्रॅच्युलेशन टू बेबी गर्ल. वा या. अरे लांबचं जाऊ द्या, मोर द्या. माझ्या एका मित्राचा फोन आला मला, चांगला जबरदस्त मृदंग वाजवतो, मुलगा झाला म्हणे रात्री 12 वाजता. आणि नंतर म्हटलं छान आहे, ठीक आहे. नंतर व्हॉट्सअप चेक केलं, त्यानं त्याचा आणि तिचा फोटो पाठवला होता, मुलगा झाला. नंतर सकाळच्याला लगेच मुलाबरोबर. त्या ऑपरेशन थिएटरमध्ये किती खतरनाक रेडिएशन्स असतात, तिथं डॉक्टर मोबाईल नेत नाही. नेतो का? नेतो का? आणि तुम्ही लहान बाळाजवळ त्याची जी मावशी ती मावशी पहिली ठोकली पाहिजे. ती सेल्फी काढणारी तीच, तिला लय वळवळ, तिला अनुभव घ्यायचा आहे ना. सेल्फी काढते आणि बरोबर फोटो टाकते. आई शपथ. ज्यांच्या मुलांना तुम्ही झोक्यामध्ये मोबाईलचं वेड लावलं, ती मुलं भविष्यात वेडी होणार. आत्ताच मुलं सायको झालेली, आत्ताच. महाराजांना सुद्धा फोन आले. काय रे फोनचं घेऊन घे. अनिकेत कधी कुठपर्यंत मोबाईल? सांभाळा, लहान मुलांना सांभाळा. डॉक्टर तात्याराव लहाने, जागतिक नेत्रतज्ञ. आत्ता मुलांच्या ज्या वेळेला तुम्ही सोनोग्राफी करता त्यावेळेला पोरांच्या आतमधल्या डेव्हलपमेंटमध्येच फॉल्ट निघून राहिले. माना वाकडे आहेत आता. या क्षणाला का पोराची मान आतमध्ये गर्भामध्ये वाकडी कशी झाली? त्या पोराने कोणता मोबाईल बघितला? अरे त्याने नाही, पण त्याच्या मम्मीनं बघितला ना झोपताना मोबाईल, खाली मोबाईल. आपली सगळ्यांच्या माना सध्या कडक झालेल्या आहे. नीट डॉक्टरकडे जा, फिजिशियनकडे, सगळ्यांच्या, माझ्या सहित. मी परवा डॉक्टरकडे गेलो, म्हणून डॉक्टर या हाताला खूप मुंग्या येतात. डॉक्टर फक्त म्हणजे उजव्या हाताने मोबाईल नका वापरू, डाव्या हाताने मोबाईल वापरा. देवा शपथ. मला आरतीच्या आहे. आता काय करायचं? हे खोटं आहे. हा का खोटं वाटतंय? ओरिजिनल आहे, ट्रू. डॉक्टर तात्याराव लहाने यांनी सांगितलं, पुढची पिढी वाकड्या मानेची जन्माला येणार आहे. हे ध्यानात ठेवा. तुम्हाला वाटतंय ठीक आहे, काय तुमचं स्वातंत्र्य, फेसबुक, इंस्टाग्राम सगळीकडेच तुम्ही सध्या, तुमचा तर धुमाकूळच चालू आहे. कुठं चॅटिंग करतो याचा तरी पत्ता पाहिजे आपल्याला. चॅटिंग या शब्दाचा अर्थ टायपिंग नका घेऊ. बात समझो, गहराई की बात है ये. मोबाईल तुम्हाला चंद्रावरती नेईन तो काही दिवसांनी. इतकी त्याच्यामध्ये क्वालिटी आहे, इतकी क्वालिटी आहे. तुम्हाला आज अमेरिकेत बोलायचं आहे, आज तुम्हाला ऑनलाईन अभ्यासक्रम करायचे मोबाईलवरती आहे. पण मोबाईलने जेवढी प्रगती केली तेवढी अधोगती. मोबाईलमुळे माणसं खोटं बोलायला शिकली आणि मोबाईलमुळे माणसं अनैतिक वागायला लागली. कंट्रोल करा, कंट्रोल वापरा 100%. खूप जबरदस्त माध्यम आहे. जगाच्या स्पर्धेत पुढे जाण्यासाठी मोबाईल आणि इंटरनेटसारखा दुसरा पर्याय नाही. तुम्ही अमेरिकेचे क्लासेस भारतामध्ये करू शकता. www.com इन इकॉनॉमिक्स डेव्हलप इन अमेरिका, गो अँड सर्च. www.com इन ॲग्रिकल्चर डेव्हलप इन ब्राझील, गो अँड सर्च. www.com इन मेडिकल रिसर्च इन रशिया, गो अँड सर्च. व्हॉट्सअप आणि फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या नादी नका लागू. अभ्यास करा, अभ्यास. लहान मुलांच्या हातात क्षमा सांगतोय मी. काय सांगतोय? क्षमा. काय झालं? तो ब्राह्मणाने पैंज लावली, नाथांना राग आणायचा.
तो यवन गंगेच्या काठावरती उभा राहिला. नाथ गंगेमध्ये गेले, बाहेर आले स्नान करून. यानं पाण्याचा तोबरा भरून ठेवला तोंडामध्ये, पचकन थुकला नाथांच्या अंगावरती. नाथ म्हटले श्रीहरी. पुन्हा पाठ मोरे झाली, गंगेत गेले. पुन्हा नाथ बाहेर आले. यानं पुन्हा तोबरा भरलेला नाथांच्या अंगावरती पचकन थुकला. 10, 12, 15, 20, 50 वेळा झालं. असं 100 वेळा झालं. पण नाथांनी एका शब्दाने त्याला कधी एक शब्द उच्चारला नाही. नाथ बोललेच नाही काय त्याला. त्याचा घसा कोरडा पडला, थुका संपला, पाहणं तोंडातली लाळच संपली, घसा शुष्क झाला, कोरडा झाला. आणि नाथांच्या चरणावरती ताटांग दंडवत केला. म्हटलं नाथ, मुझे क्षमा करो, मुझसे अनंत अपराध हो गए, मैंने 100 बार आपके ऊपर थूक दिया, मुझसे अनंत अपराध हो गए, मुझे क्षमा करो, मैं बहुत बड़ा पापी हूं है नाथ. नाथ महाराज म्हटले अरे अरे पगले, ऐसा मत कर, वेड्यासारखा काय करतोस. तो म्हटलं मी पापी आहे, मी तुमच्यावरती 100 वेळा थुंकलो. नाथ म्हटले 100 वेळा थुकला तू पापी नाही. आतापर्यंत मला तुझ्यासारखा पुण्यात्मा कोणी भेटला नाही. तुझ्यासारखा पुण्यवान पुरुष माझ्या आयुष्यात मला पूर्वीच भेटायला पाहिजे होता. तू पापी आत्मा नाही आहे, तू पुण्य आत्मा है. आप कौन सी मिट्टी के बने हो नाथ, क्रोध आपको आता ही नहीं. मैंने ये तो सिर्फ बिठा बिठाया था आपको क्रोध आने के लिए, आपको क्रोध लाने के लिए. तुम्ही कोणत्या मातीचे तयार झाला आता, मी विडा उचलला तुम्हाला. अच्छी बात हुई, ये विडा पुण्य का विडा आहे, हा पुण्याचा विडा आहे. तुझ्यासारखा पुण्यात्मा मला पूर्वीच भेटायला पाहिजे होता. तो म्हटला मी पापी आहे. नाथ म्हटले का तोंडावरती होतो, तू पापी नाहीस, तुझ्यासारखा महात्मा मी कधी बघितला नाही. काय कारण. नाथ महाराज म्हटले अरे माझ्या पुण्यानं मी एकदाच रोज गंगेचं स्नान करत होतो. तुझ्यासारख्या पुण्यात्म्याचं दर्शन झालं. आज एका दिवसात मला 100 वेळा गंगेचं स्नान झालं. क्षमा, दया, क्षमा ज्यांचे अंगी, अजून कोणते गुण असायला पाहिजेत आणि कोणते नसायला पाहिजेत. जे नसायला पाहिजेत ते लोभ, अहंता, नये, मना, जगी विरक्त तोची जाना. विरक्ती नाम वैराग्य. तैसे ऐहिकाचे का स्वर्गीचे भोग पायी झाली असो इच्छेचे परी भोगावे हे नरूचे जगा माझी. अंगामध्ये शक्ती सामर्थ्य असताना, भोग भोगण्याची इच्छा असताना, भोग प्राप्त असताना देखील भोगाला लात मारले, याला म्हणतात वैराग्य. ते वैराग्य तुमच्याकडे आहे. त्या वैराग्याच्या जोरावरती तुम्ही इहलोकामध्ये आणि परलोकामध्ये सुखी असता. त्याचं कारण शुद्ध ज्ञान तुमच्या मुखामध्ये आहे. शुद्ध ज्ञान म्हणजे काय. शुद्ध ज्ञान म्हणजे जसा परमात्मा आहे तो तद स्वरूपानं प्रतीतीला येणं, हे शुद्ध ज्ञान आहे. बाकीचं काल्पनिक आहे, खोटं आहे, मिथ्या आहे, अनाठाई आहे. हा मिथ्या पसारा मागे सारा आणि जगाच्या कल्याणासाठी कल्पना मागे सारा, मिथ्या कल्पना मागे सारा, मिथ्या कल्पना मागे सारो, मिथ्या कल्पना मागे सारो. काठी मुकला ज्ञानेश्वर,
विरक्त जन जगी विरक्त जन जगी सर्वांनी लक्ष द्या. पंकज महाराज या रागातून आपल्याला सनई वाजून दाखवणार. वा
कल्पना मागे सारा. ज्ञानेश्वर महाराजांच्या ठिकाणी मिथ्या कल्पना कशा असतील हो? जर ज्ञानेश्वर महाराज ज्ञानाचे राजे, ज्ञानाचे देव, ज्ञानाचे गुरु, ज्ञानाचा अवतार, त्यांच्या ठिकाणी मिथ्या कल्पना कशा असतील? माऊली कसे? मग महाराज म्हणणं काय मुक्ताईंचं ते तर सांगा. अहो मुक्ताईंचं म्हणणं असं आहे की माऊली, जगाच्या ठिकाणी मिथ्या कल्पना आहेत त्या बाजूला सारा. त्यांना कळेच ना, वास्तविक पाहता हा महाविष्णूचा अवतार आहे, सखा माझा ज्ञानेश्वर. वास्तविक पाहता निवृत्तीनाथ सदाशिवाचा अवतार, स्वामी निवृत्ती दातार. सोपानदेव म्हणजे सामान्य सोपान नावाचं व्यक्ती नाही, ब्रह्मा सोपान तो झाला, फक्त आनंद वर्तला. या जगाला कळत नाही तुम्ही ईश्वराचे अवतार आहात, पण जनकल्याणासाठी संत भूमिकेतून अवतीर्ण आला आहात. म्हणून जगाच्या ठिकाणच्या मिथ्या कल्पना मागे सारा. ते काम करण्यासाठी ताटी उघडा. ते काम करतात लोक त्रास देतील तुम्हाला, संन्याशाची कार्टी म्हणतील, तोंड पाहिली तर विटाळ होतं म्हणतील, पण तुम्ही तुमचं अस्तित्व सोडू नका. जगाने किती अपराध केला, जगाने किती छळ अन्याय अपराध केला, तर तुम्ही कोण आहात? तुम्ही संत आहात. संत कोणाला म्हणतात? जगाचे अपराध सहन करतो त्याला. कशावरून? तुमच्याकडे दया आहे, तुमच्याकडे क्षमा आहेत. या लक्षणाने समाजावरती या गुणांचा वर्षाव करा, या लक्षणानं समाजाला क्षमा करा, माफ करा, कारण तुम्ही संत आहात. आज एका संत सद्गुरू, गुरुनाम गुरु, प्रातस्मरणीय ब्रह्मलीन मोठे बाबांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं या अभंगाचा निरूपण करण्याचा विचार केला, प्रयत्न केला. मुद्दामहून मी अट्टहास केला की याच अभंगावरती बाबांच्या पुढे मी कीर्तन आळंदीत माऊलींच्या मंदिरात केलं होतं. आज बाबांच्याच पुढे पुन्हा एकदा या अभंगावरती निरूपण करण्याचा प्रयत्न केला. ही माझी बाबांना श्रद्धांजली आहे, माझ्या श्रीगुरूंच्या चरणी ही माझी अंजुळी आहे. तुम्हा सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद देतो. एक हा सप्ताह म्हणजे सप्ताह कसं म्हणते, 3 दिवस आहे ना. अरे पण हे वातावरण काय केलं, असं वाटतं की ते एक महिनाभर कार्यक्रम चालू आहे आणि त्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. इतकी सगळी संगीत रत्न, इतके सारे गायनाचार्य सगळे, आणि सगळ्यात मोठं वैशिष्ट्य कोणतं आहे? आपली माती आपली माणसं, सगळे धुळे जिल्ह्यातले. सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. नाहीतर मला रोज कौतुक करावं लागतं, पण एक असतो सोलापूरचा आणि एक असतो कोल्हापूरचा. पण आज सगळं धुळामाश आहे, सगळं धुळे. खूप छान मृदंगाचार्य हरिभक्ती परायण यज्ञेश महाराज, या दादाच काय नाव, महेश महाराज. खूप तुमचं किती कौतुक करावं मी. रोजच आमच्या पुढे एक सम्राट येतो, कधी कृष्णा वाजवतो, कधी भरत वाजवतो, कधी युवराज चांदर वाजवतो, कधी वेगवेगळे कागदे वाजवतात. आळंदीत तर रत्नच आहेत सगळे. महाराष्ट्रात सध्या महाराष्ट्रातल्या वारकरी गुणीरत्नांसाठी खूप सोन्याचे दिवस आहे आणि त्यांनी इतके परिश्रम घेतलेले. आत्ता तुम्ही आळंदीत चला, मी परवा आळंदीत पुण्यातनं आलो, मी कानिपनाथ गडावरून. आळंदीत पहाटे 3 वाजता इंद्रायणीच्या घाटावरती किमान 1000-1500 पखवात प्रॅक्टिस करत होते मुलं. हे परिश्रमाचं फळ आहे. यज्ञेश एवढा तयार झाला या इतक्या कमी वयात. अजून 25 पण नसेल तुझं, हां 24. हां मला अंदाज आला, चेहरा सांगतो ना तुझा. एवढं खूप सुंदर. आणि गायक काय हो महाराज, तुम्ही किती भावपूर्ण गाता. हां तुम्हीच काय, खूपच कमाल. तुमचं किती कौतुक करावं. आणि तुमच्या पाठीमागे वा वा, खूप योगेश महाराज. दुसऱ्याला मोठा म्हणवणारा खरा मोठा असतो महाराज. क्वालिटी मलाही कळते. मी पक्का तुमच्यातलाच. मी संस्थेच्या परंपरेतला आहे. 2001 साली संस्थेच्या कीर्तन परीक्षेत माझा पहिला नंबर आलता कीर्तन परीक्षेमध्ये. तेव्हापासून मी फिरतोय आता, पण पक्का तुमच्यातच होतो. याच्यातल्या बऱ्याच लोकांनी मला, महाराजांनी बघितलं असेल, तुमच्याकडे कुठी होती ना, कुठीच होती ना संस्थेत. रोज माझी संध्याकाळची माऊलीची गवळण एक अभंग संस्थेच्या भजनात बुवांच्या पुढे असायचं. मारुती बुवा मला म्हणजे, हे मग घ्या म्हण. आणि बुवांनी माझं कीर्तन ऐकलं मंदिरात कीर्तन झाल्यानंतर बुवांनी मला बोलवलं
मंदिरातले कीर्तन खूप. आज माझ्या आवाजाला काहीतरी फॉल्ट झाला, माझा घसा कोरडा पडला, काहीतरी स्मेल होता मध्ये. मग अगरबत्ती होती का काय होतं काही कळलं नाही मला, पण ठीक आहे, नो प्रॉब्लेम. मला बुवा म्हटले त्याला बोलून आण तिकडून. नंतर मला तू डॉक्टर का वगे काय बोलू बुवा म्हटलं. हो काय होय आवाज असून एकदम भारी जाम खुश. त्यावेळेला मला असं वाटलं की अरे माझ्या जन्माचं कृतार्थ झालो मी. ऐका नाही, जन्म आले त्याचे आजी फळ झाले साचे, तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती. असं सगळ्यांचं कौतुक करतो. या सगळ्या रत्नांसाठी एकदा टाळ्या वाजवा. एवढं वैभव तयार केलंय, खूप छान. आणि सगळ्या गावांना धन्यवाद देतो. कुणी मांड्याची व्यवस्था केली, कुणी भाताची व्यवस्था केली, कुणी कोणती व्यवस्था केली. स्वतंत्र स्वतंत्र स्वतंत्र. पैसे की तो बात ही नहीं यार, ये बहुत साल तक चलेगा. प्रत्येक वेगळ्या गावाला किती छान नियोजन आहे, खूप छान. विनेकरी बाबा तुम्हाला खूप खूप धन्यवाद. तुमच्या चरणी मी नतमस्तक होतो. सगळे संयोजक त्या कोपऱ्यापासून ते वहीवरती बसलेत ते संयोजक, त्यांच्याकडे लक्ष द्या. जाताना त्यांना भेटा. चोपदार उद्या सकाळी काल्याचं कीर्तन आहे ना. असं वाटतं मला कीर्तन संपूच नाही, पण मला वाटतं की उद्या सकाळी चालू करायचं म्हणून आता संपवलं पाहिजे. एकदम मोठ्या प्रेमानं भजन करूया. या बाळाला धन्यवाद. कुणाचा आहे हा? तुमचा आहे. मला कौतुक वाटायला लागलं, महाराजांची मुलं पण कीर्तनात टाळ घेऊन उभे राहतात. आता हे वैशिष्ट्यच नाही. आता 2025 मध्ये किती भाऊ त्याला दृष्ट काढ लागेल ना. दृष्ट काढा त्याची बरं का, दृष्ट काढा. त्याला सगळ्यात जास्त दृष्ट माझीच होणार आहे बरं का. आणि तुमची होईन. त्याला जरा काळा टीका लावून द्या त्याला. किती छान आतापर्यंत जसाच चेहरा आहे तसाच आतापर्यंत, थकवा सुद्धा आला नाही. काय मागच्या जन्माचं पुण्य केलं असेल. हा मोठा सत्पुरुष असणार आहे मागच्या जन्मातला, खरं सांगतो तुम्हाला. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. हरी
फेटा पण सांगतो, बास झालं म्हणतो आता. खूप खूप साऱ्या शुभेच्छा. सगळे यूट्यूब चॅनल आहेत, सगळ्यांना शुभेच्छा. मुलं खूप ऐका सगळ्या संस्थेतल्या विद्यार्थ्यांचं मी कौतुक करतो. या विद्यार्थ्यांच्या चरणी मी वयात तुम्ही या विचारांवरती, या वाटचालीवरती आहात. तुमच्या जीवनाचे निश्चित कल्याण होणार आहे. आणि या सगळ्या वरखेडी गावच्या उपनगरातल्या सगळ्या मंडळींना माझी विनंती आहे, तुम्हाला सुद्धा तुमच्या मुलांना चांगले संस्कार लावावे वाटत असतील तर अशाच एखाद्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये उन्हाळ्याची सुट्टी, दिवाळीची सुट्टी या मधल्या गॅपमध्ये शिबिर आयोजित करून आपल्या मुलांना संस्कार द्या, एवढी विनंती करतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली खाली बस. ज्ञानेश्वर माऊली